नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरदराजे सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालिनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आमच्या चेटकेश्वर मंदिराकडे महाशिवरात्रीनिमित्त पारायण आहे. तर सर्वात पहिलं माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही महाशिवरात्री असल्यामुळे दर महाशिवरात्री व श्रावणात आम्ही चेटकेश्वर मंदिराकडे पारायण करतो. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ खूपच छान राहील, तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे प्रतिभा आजी प्रसादासाठी शिरा करत आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, इथे शिवपारायणाच्या घटस्थापनेला सुरुवात केलेली आहे. इथे आपण पाहू शकता. आता इथे सर्व सामग्री जवळ घेऊन आता इकडे काम सुरू केलेलं आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, इथे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता इथे आजीने छोट्या छोट्या केळींच्या पानामध्ये प्रसाद वाढायला घेतलेला आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, इथे आता आपण पाहू शकता घटस्थापना झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात पूजेला पण सुरुवात होईल. तर मित्रांनो, इथे आता पूजेला पण सुरुवात झालेली आहे. पूजा करतात त्यांचं नाव आहे दिलीप सावंत, म्हणजेच आमचे दीपू काका. त्यांनी आता इथे पूजा करायला सुरुवात केलेली आहे. आजे गेला बंद होता ना. आमचे मामा घर उतरल्याने आमचं कोपलं जुनं होतं ना. मामाने सांगितलं आता इथं घर आता गावाने गुड झालं तिथून कोपलं 2 वर्षात मी येत राहिलो. मला गेलो घराकडे कधी कधी यायचो होतो, म्हणजे थोडा वेळ यायचो, परत तिकडेच जायचो.
तर मित्रांनो, इथे आता आपण पाहू शकता मंदिराच्या परिसरातील तुळशीकडे नैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, इथे आता गाण्याला पण सुरुवात झालेली आहे. तर महाराज समर्थ महाराज पहिल्यापर्यंत पाठ करते महाराज समर्थ आणि महाराज समर्थ दूकर महाराज समर्थ आणि पारायण ठेवले मी महाराजाच्या पहिलं पाठ जय श्री चिकेश्वर महाराज समर्थ हे भेटीचं महाराज कपिल शर्मा महाराज समर्थ मान्य करून घे महाराज. तर मित्रांनो, इथे दीपू काकांनी शिवलीलेच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे. गणेशाय नमः. कैलास राजा शिवचंद्रमौळी परिंद माता मुक्ती जळाई कारुण्य सिंधू भवतु प्रहारी रवी शंभो मजकोनसाई पार्वती. शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री साम सदा शिव नमः. ओम नमो जी शिवा परमेता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रमताता जगद्गुरु ज्योति निर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद विलास यमपुरीचे मुखरापार भोगल्या गाती संतरा सप्त ताम्र भूमी जामवणी कडैकटीने गाणी फक्त त्यात लेवला बुडविता पापभूत झाली माजरा गुरुवर्या हे तर मित्रांनो, इथे दुपारचे 2 वाजले होते आणि खूपच गरमी वाढली होती. तर मित्रांनो, आमच्या पापल्याला पण खूपच गरमी होत होती. त्यामुळे आमच्या नदीतच त्याने इथे आपण पाहू शकता पाण्यात जाऊन बसला होता. म्हणजेच थोडं त्याच्या अंगाला थंड वाटेल. म्हणजे खूपच गरमी वाटत होती. असं वाटत होतं की आपण पण जाऊ त्याच्यासोबत बसावं. तर मित्रांनो, इथे महाप्रसादाची पण तयारी करायला घेतलेली आहे. तर मित्रांनो, इथे रामचंद्र तावडे म्हणजेच आपले बाळाकाका त्यांनी पण शिवलीलाच्या वाचनाला सुरुवात केली होती. म्हणजेच अधूनमधून दोघेही जण म्हणजे एक उठले की एक बसले असं करून शिवलीला वाचत होते. एक अध्याय पूर्ण करत होते. भविष्य रक्षका भवारका भवभयारका भक्ष रक्षका भव सुशाना
श्रीतापजना त्रिदोषहरणा श्रीगुणादिता त्रिपुंतका श्रीजनका त्र्यंबका या त्रैरक्षका त्रिकांड. तर मित्रांनो, इथे आरतीला सुरुवात झालेली आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, इथे आता आरती झाल्यावर महाप्रसादाला पण सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, पारायणाच्या सुरुवातीला व पारायणाची सांगता करताना आम्ही देवाकडे गारणं घालतो. तर पारायणाची सांगता करताना पण इथे गारणं घालण्यात येत आहे, आपण पाहू शकता. मान्य करून घे मला समजता, काय जी सेवा वेळी वगैरे केलेली असेल ती मान्य करून घे. सगळ्या का सुखी राहा, काय क्लेश होतो तो परिहार करावे. फळ ठेवून कारण केलेलं आम्हाला समजता. ते जर अडी अडचणी झाली असेल, काही चूक अपराध झाली तर क्षमा करा. असलेल्या बाळगोपाळांचा सुखी. तर असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालवणी बॉय चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.